महायुतीकडून दक्षिण मुंबईचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाहीये, मात्र राहुल नार्वेकरांच्या नावाची जोरात चर्चा आहे आणि त्यांनी अप्रत्यक्ष प्रचारही सुरू केलाय। 14 एप्रिलला राहुल नार्वेकर यांनी एक सभा घेतली, त्यावेळी गीता गवळी मुंबईच्या महापौर होईपर्यंत साथ सोडणार नाही असं वक्तव्य राहुल नार्वेकरांनी केलेलं। गीता गवळी अरुण गवळी यांच्या कन्या असून त्यांना मुंबईच्या महापौर करण्याचं वक्तव्य राहुल नार्वेकरांनी केले। तसंच अखिल भारतीय सेनेत माझ्या रूपाने आणखी एक सदस्य जोडला गेला असंही विधान राहुल नार्वेकरांचं आहे आणि याच व्हिडिओवरून या वक्तव्यावरून आता जितेंद्र आव्हाड यांनी नार्वेकरांवर निशाणा साधलाय। आज गेली 20 वर्ष सुप्रीम कोर्ट हायकोर्ट मध्ये प्रॅक्टिस करत आलो। विधानसभेचा अध्यक्ष आहे, मला माझे अधिकार माहित आहेत आणि तुमच्या आशीर्वादाने पुढे ही जबाबदारी प्राप्त होईलच। अखिल भारतीय सेनेचा साथ मी कधी सोडणार नाही आणि त्या कार्यकर्त्यांना जे प्रेम गीताताईंकडनं आणि डॅडींकडनं मिळालंय तेच प्रेम माझ्याकडनं पही मिळेल एवढीच आपल्याला आज ग्वाही देतो। अखिल भारतीय सेनेच्या परिवारात आज एक नवीन सदस्य जोडला गेला आहे असं आपण समजा आणि आमच्या बहिणीला या भावाची साथ केवळ लोकसभेसाठी नाही तर मुंबईची महापौर होईस तोपर्यंत आम्ही देत राहू। कौन? नार्वेकर, राहुल नार्वेकर बोला मैं डैडी की गैंग का टोपी का। A party with difference, a party with clean character. आपण काय बोलू शकतो? पण आता विधानसभेत पण बोलताना एकदम असं सावध बोललं पाहिजे नार्वेकरांबद्दल। कधी ठोकतील काय सांगता येत नाही आणि मुंबईत सर्वात जास्त ठोकण्याचा कार्यक्रम त्यांच्याच गँगनी केलाय। नार्वेकरांना विचारलं पाहिजे बाबा कुठे कुठे काय काय सांगा जरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।